महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील आपल्या खेडमध्ये येऊन गेले होते. अंकुश राक्षेंनी एक मोठी दहीहंडी आयोजित केली होती आणि तेव्हाच कळले होते की अंकुश राक्षे येणाऱ्या विधानसभेत आमदार पदाचे उमेदवार आहेत. आज आपल्यासोबत पुन्हा एकदा अंकुश राक्षे आहेत. आपण अंकुश राक्षेंशी बोलणार आहोत. अंकुश दादा, काय म्हणता? आपण 2 दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि खेड तालुक्यासाठी उमेदवारीची मागणी केली. काय विषय आहे? खरं तर गेल्या 14 महिन्यांपासून या राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी आंदोलनं झाली. प्रत्येक वेळेस सरकारने मागितलं तेवढा वेळ मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला. मराठा समाजाला किंवा जरांगे पाटलांना राजकारणाकडे वळायचं नव्हतंच. लोकसभेलाही आम्ही ते दाखवून दिलं की राजकारणात पडलो नाही. परंतु आता आचारसंहिता लागली तरी देखील विद्यमान सरकारने मराठा समाजाची कुठलीच मागणी मान्य केली नाही. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश असू द्यात, मराठ्यांची गुन्हे मागे घेणे असू द्यात किंवा आरक्षण असू द्यात, कुठलीच मागणी मान्य केली नाही. मग आज काल ज्या ठिकाणी राज्याची बैठक समाज बांधवांची बोलवली होती त्या बैठकीमध्ये सर्वानुमते सर्वांचाच एक कल आला की आपण त्या ठिकाणी उमेदवार उभे केले पाहिजे, लढलं पाहिजे. पाटील स्वतःहून सांगत होते की मला समाजाची हानी करायची नाही, आंदोलन टिकलं पाहिजे. परंतु आज जर दोन्ही राज्यकर्ते आपल्याला जर देत नसतील, महाविकास आघाडी असेल, विद्यमान महायुती सरकार असेल, दोघंही आरक्षणाच्या बाबतीत भूमिका जर घेत नसतील तर कुठंतरी समाज बांधवातलेच प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवले पाहिजे. या भूमिकेतनं ज्या ठिकाणी आपण आपलं मराठ्यांचं मताधिक्य चांगलं आहे किंवा ज्या ठिकाणी उमेदवारांची तयारी चांगली आहे त्या मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करायचे असा निर्णय काल झाला. आणि ज्या ठिकाणी आपण कमी आहोत त्या ठिकाणी पाडण्याच्या भूमिकेत जायचं आणि अन्य SC मतदारसंघ जे आहेत किंवा ST राखीव मतदारसंघ जे आहेत तिथं त्या उमेदवारांना मराठा समाजांनी पाठिंबा द्यायचा असा निर्णय काल सर्वांमध्ये घेण्यात आला. आणि त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची चळवळ खऱ्या अर्थानं सुरू आहे. पुणे जिल्ह्यातलं केंद्रस्थानी असलेला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ आहे, ज्या ठिकाणी खरं तर मागच्या 1.5 वर्षामध्ये मनोज जरांगे पाटलांचे अनेक दौरे झाले. 11-12 वेळा त्यांचा मुक्काम या तालुक्यात सुदैवाने झाला. आळंदीची पहाटेची रात्री 4 वाजताची सभा असेल, महाविराट सभा जी राजगुरुनगरला झाली ती खरं तर रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. त्यानंतर अनेक दौरे, दहीहंडीचा दौरा असेल, त्यानंतर भीमाशंकर दौऱ्याच्या निमित्तानं पाटलांचा जवळपास तालुक्याचा एक वाडा रोड परिसरातला पश्चिम पट्ट्यातला निम्मा दौरा देखील त्यावेळेस झाला. प्रत्येक गावभेट दौरा झाला. गावातली असंख्य लोक सत्काराला उपस्थित होती. त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्यातील चांगलं मताधिक्य किंवा एक सकारात्मक तालुका म्हणून खेड आळंदीकडे आम्ही पाहतो आहे. आणि या मतदारसंघातनं निश्चितपणे पूर्वी राजकारणाचा चांगला अनुभव असल्याने एक चांगला उमेदवार म्हणून पाटील असतील, आमचे सर्व सहकारी माझ्याकडे पाहत आहेत आणि उमेदवारी लढवण्यासाठी मी त्या ठिकाणी इच्छुक आहे आणि त्यासाठी लागणारी सर्वतोपरी तयारी आमची खऱ्या अर्थानं झालेली. मला एक सांगा, 2 दिवसांपूर्वी जरांगे पाटलांचं एक वक्तव्य आलं होतं. त्यांनी सांगितलं होतं एकतर पाडणार किंवा उभे राहणार. आपण नेमके जिंकण्यासाठी उभे राहणार आहात की कोणाला पाडण्यासाठी? नाही, 100% कोणाला दुसऱ्याला पाडण्यासाठी उभं राहण्यासारखे आम्ही कार्यकर्ते नाही. सर्वसामान्य परिवारातनं जेव्हा आम्ही कार्यकर्ते होतो, निवडणूक म्हटली की निवडणुकीकरता लागणारी सगळी रसद लागते. मग त्यामध्ये अर्थकारण आलं, तुमचं मनुष्यबळ आलं, तुमची सामाजिक ताकद आली. आता या सर्व गोष्टींमध्ये शेवटी जी रसद लागते ती जर सर्वसामान्य परिवारातला माणूस, ते 1 रुपया असू देत किंवा 10 रुपये असू देत, ती जेव्हा लावतो तेव्हा ती कोणाला निवडून आणण्यासाठी नाही किंवा दुसऱ्याला पाडण्यासाठी नाही. आम्ही स्वतः जिंकण्यासाठी आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांवरती आम्ही विश्वास ठेवला की मराठा समाजाची भूमिका ते बजावतील. मग आता आमची मानसिकता झाली की तुम्ही कोणीच जर आमची भूमिका बजावत नसेल तर विधिमंडळात आवाज उठवायला आम्हाला स्वतः त्या ठिकाणी जावं लागेल. म्हणून आम्ही स्वतः या लढ्यामध्ये उतरतो आहे. पूर्वीच्या निवडणुकींचा आमच्याकडे अनुभव आहे. सभापती पदावरती काम करताना या तालुक्यामध्ये ज्यावेळेस कोरोनाची महामारी पसरली होती त्यावेळेस अनेक राजकीय नेते घरात बसले होते. त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाजाने बघितलं की किती जीव झोकून आम्ही काम केलं आहे. तेव्हा प्रशासनातला चांगला कामाचा अनुभव माझ्यासारख्याला त्या ठिकाणी आजपर्यंत अनेक नेते मंडळी आपण पाहिले असतील किंवा आता अनेक इच्छुक मंडळी इकडे तिकडे फिरत असतील. परंतु 1.5 वर्षापासून राजकीय चळवळीत काम करणारे आम्ही मंडळी जरी असलो तरी ज्यावेळेस जातीचा समाजाचा विषय आला तेव्हा मागच्या 1.5 वर्षापासून सर्व राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही काम करतो आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आता निवडणूक विजयी होण्यासाठी आम्ही उभे आहोत आणि विजयी 100% या ठिकाणी होईल हा विश्वास आमच्यासारख्याला आहे. गेल्या अनेक काळ आपण मराठा समाजासाठी काम करताय. मात्र 2 दिवसांपूर्वी जेव्हा आंतरवालीत मनोज जरांगे पाटलांची आपण भेट घ्यायला गेला होता त्याचवेळी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील आणखीन एक इच्छुक उमेदवार अक्षय जाधव हे सुद्धा तेथे होते आणि त्यांचा सुद्धा व्हिडिओ आज बाहेर आलाय. त्याबद्दल काय म्हणाल? त्यांच्याकडनं सुद्धा आमदारकीची मागणी झालेली आहे मराठा क्रांती मोर्चा. कसं असतं, शेवटी ज्यावेळेस राजकारणात उतरायची वेळ येते, आज तुम्ही अन्य पक्षांकडे जरी पाहिलं, राष्ट्रवादीकडे पहा, काँग्रेसकडे पहा किंवा अन्य पक्ष असतील, प्रत्येक पक्षामध्ये निवडणूक आली की इच्छुकांची संख्या ही होते.
मग इच्छुक त्याच पक्षातला किंवा त्याच संघटनेचा कार्यकर्ता असावा असं नसतं. अनेक अन्य पक्षांची लोक ज्यांना दुसरीकडे संधी मिळत नाही ते प्रत्येक ठिकाणचे दरवाजे ठोकवायला जातात आणि त्याच्यात गैर काय नाही. ते आलेत, त्यांची मागण्याचा त्यांचा अधिकार आहे. पाटील योग्य विचार करतील. आम्हाला पाटलांवरती विश्वास आहे. ज्यावेळेस पुणे जिल्ह्यातली जबाबदारी आम्ही सार्थपणे निभावतो तेव्हा आम्हाला विश्वास आहे आणि आम्हाला तसे सकारात्मक प्रतिसाद पाटलांनी दिला आहे. त्यामुळे उमेदवारी मागणं त्यांचं काम आहे. पण ते माझ्या माहितीप्रमाणे मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. ते उमेदवारी मागण्याकरता नव्हते आले. ते सन्माननीय राजू शेट्टींचा आशीर्वाद घेऊन मुंबईवरून मी आलो आहे आणि पाटलांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे असं ते पाटलांना म्हणाले. त्यांनी पाटलांकडं फक्त आपलं प्रोफाईल दिलं. मला वाटतं ज्या प्रोफाईलवर मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो होता म्हणजे ते शिंदे गटातनं तयारी करत होते त्याच प्रोफाईलवर त्यांनी आपलं फक्त आशीर्वाद घ्यायला ते आले. इथपर्यंतची गोष्ट मला माहिती आहे. याच्या पलीकडे काय आमच्या डोळे देखत तरी झालं नाही आणि नंतर ते तिथनं निघून आलेत. त्यांचाच प्रयत्न करणं त्यांचं काम आहे. कोणीही बांधव असतं तरी त्यांना विरोध करण्याच्या भूमिकेतला मी नाही. माझ्यासारख्याने फक्त मी काम करत राहणे. पाटलांनी आदेश दिल्यावर त्या आदेशाचं पालन करणे. आम्हाला विश्वास आहे की उमेदवारी माझ्यासाठी त्या ठिकाणी निश्चित होईल. हा मतदारसंघ पाटील लढण्यासाठी निवडतील आणि माझ्यासारख्याला त्या ठिकाणी उमेदवारी देतील. एक शेवटचा प्रश्न अंकुश दादा, आपण एज्युकेटेड आहात, युवा आहात. 8 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतली. मराठा नेता आणि एक मुस्लिम समाजाचा नेता, याचा नेमका काय अर्थ आपण सांगाल? आता अलीकडच्या कालखंडामध्ये विशेषतः या 10 वर्षात देशभरामध्ये हिंदुत्वाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची व्याख्या पसरवण्याचं काम होतं. आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. कालही पाटलांनी सांगितलं की हिंदू हिंदू आपण ज्यावेळेस बोलतो किंवा हिंदू खत्रे में बोलतो त्यावेळेस हिंदूंसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी भांडण्यासाठी कोणता समाज असतो? मराठा समाज त्यावेळेस गुन्हे अंगावर घेतो किंवा भांडायचा वेळ आले तर आम्ही रस्त्यावर असतो. मग आम्ही हिंदू नाही का? मराठा समाज हा हिंदूंचाच एक भाग आहे हे तुम्हाला मान्य आहे. मग मराठा समाजाला ज्यावेळेस स्वतःच्या आरक्षणाची गरज आहे त्यावेळेस अन्य जे काही बांधव आत्ता विरोध करत असतील ते त्या ठिकाणी येत नाही. पण एक स्वागत आहे की मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वातला एक घटक आहे आणि त्यामुळं मुस्लिम समाजावर देखील या राज्यकर्त्यांनी अन्याय केला आहे. तो समाज मोठ्या ताकदीने जरांगे पाटलांचं नेतृत्व मान्य करतो आहे. तेव्हा मराठा, मुस्लिम, दलित, आदिवासी बांधव, वंचित बांधव, गोरगरीब, गरजवंतांचा हा लढा आहे. ह्या सर्व गरजवंतांना बरोबर घेऊन जाऊन सध्याच्या प्रस्थापितांच्या विरोधात ही निवडणूक आम्ही लढणार आणि यशस्वी करणार. एक शेवटचं वाक्य, आपण सुद्धा एका वाक्यात उत्तर द्यावं. आत्ताच आपण म्हणालात की आपण जिंकणार, मात्र आपण जिंकाल यासाठी आम्ही आपणाला शुभेच्छा नक्की देतो. आपण पाडणार कोणाला? आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये ज्या ज्या राज्यकर्त्यांनी गेल्या 50-60 वर्षामध्ये मराठा समाजाची फसवणूक केली त्यामध्ये ते सर्व पक्षीय नेते आले. मग दोन्ही आपण आघाड्या खेड तालुक्यात कोणाला पाडणार? दोन्ही आघाड्यांना, दोन्ही प्रस्थापित नेते आजी माजी असतील, महायुतीचे असतील, महाविकास आघाडीचे असतील, आम्हाला कोणाला पाडण्यापेक्षा गरजवंतांचा लढा यशस्वी करायचा आहे. त्यामुळे गरजवंतांचा सर्वसामान्य कुटुंबातलं एक नेतृत्व म्हणून मराठा समाजाचा आवाज उठवण्याकरता, शेतकऱ्यांचा, युवकांचा आवाज उठवण्याकरता आम्ही विधिमंडळात जाणार. कोणाला पाडण्यापेक्षा या मतदारसंघात आम्ही विजयी होणार यावर आमचं लक्ष केंद्रित असेल. हे होते अंकुश राक्षे जे आपल्याला सांगत होते कोणाला पाडण्यापेक्षा मी विजयी व्हायचं स्वप्न पाहत आहे. कॅमेरामन वैभव वाघमारे सह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर.